हे बघा काकू, तुम्ही असा इथे कचरा जमा करून ठेवू नका, कारण हे कचरा गटारामध्ये जातो. गटार भरतेत आणि तुम्हाला तर माहीतच आहे नालीमध्ये किती जंतू असते आणि किती हे रोगराई होते. म्हणून तुम्ही हा कचरा असा जमा करू नका आणि जमा केला तरी पण त्याला आग लावा, कारण तो कचरा जाळून जाईल. आणि असे प्लास्टिकच्या कॅरी बॅग तर तुम्ही अजिबातच वापरू नका, कारण प्लास्टिकच्या कॅरी बॅग हा खूप घातक आहेत आपल्या शरीराला. आणि तुमच्या घरामध्ये कोणी बाजाराला जात असेल तर त्यांना समजावून सांगा की प्लॅस्टिकच्या कॅरी बॅग वापरू नका, कारण प्लॅस्टिकच्या कॅरी बॅगमध्ये जे कार्बन आहे ते खाद्यपदार्थांना लागून आपण तो खाद्यपदार्थ खातो आणि आपल्या शरीरात जातं आणि आपल्याला विविध रोग होतात. आणि हे जर कचरा आपण असाच ठेवला तर गटारामध्ये जाऊन रस्त्यावर येतो आणि रस्त्यामधला आपल्याला माहीतच आहे की तिथल्या गटारांचा वास कसा असतो आणि त्या गटारांमुळे आपल्याला विविध रोग होतात आणि त्याचा वास घेऊन कोणी त्याला स्वच्छ पण करत नाही. आणि मोठे मोठे मंत्री हे आपल्या अशा खेड्यांनी काही नियम पण राबवत नाही, जसं की स्वच्छता टाळा रोगराई टाळा, स्वच्छता पाळा रोगराई टाळा. तर तो आपण स्वच्छ राहिल्या तर आपला सर्व परिसर स्वच्छ राहील आणि आपणच जर असे घाण करत राहिलो तर आपल्या परिसरामध्ये तुमचं बघून दुसरे असं करतील आणि तुम्ही जर स्वच्छता पाळल्या तर तुमचं पाहून दुसरे पण स्वच्छता पाळतील. तर आजपासून तुम्ही असा कचरा जमा करून ठेवणार नाही, जाळून टाकतो. हां, म्हणून आणि तुमच्या बाजूच्या परिसरातील घरांना बायकांना पण सांगा की असा कचरा जमा करून ठेवू नका आणि प्लॅस्टिक तर अजिबातच वापरू नका. नाही, जाळून